बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी जानकी. प्रकरण 17. महेश भाऊजी, मला तुमचा राग येतो, तुमच्या शांततेची चीड येते, तुमच्या दैववादाची कीव वाटते. घरात 2 मुलं, ती अशी, एकात पुरुषार्थ नाही आणि तुमच्यात कर्तृत्व नाही. सारे जीवन देव देव करत घालवलेत. काय दिले देवाने? दादाजी बसलेत डोळे मिटून स्मरणी ओढत. जानकी बोलत होती. शब्दात राग प्रकट होत होता. शब्दामागून शब्द ती फेकत होती. महेश मात्र शांतपणे ऐकत होते आणि हा शांतपणाच तिला असह्य होत होता. महेशने काहीतरी बोलावे असे तिला सारखे वाटत होते, पण त्यांच्या मनाची शांती अजिबात ढळली नव्हती. हे पाहताच अधिक रागाने ती म्हणाली, भाऊजी, घरातल्या माणसाने असे डोळे झाकून घेतले ना, तर ते घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आता तसंच झालंय. तरी सुद्धा जानकी बोलता बोलता थांबली. अनावर चीड तिच्या शब्दातून प्रकट झाली होती. जेव्हा सारं घर उद्ध्वस्त होऊनही कोणाला त्याची खंत नाही हे पाहताच ती खचली, अगतिक झाली. प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. ही सीमा ओलांडली तर त्याचे परिणाम चांगले होत नाहीत, हे महेशना माहीत नव्हते का? पण नाही, घरात राहून घराशी लागेबांधे ठेवायचे नाही. ही का रीत झाली? घरात काय चाललंय ह्याची पुसटशी जाणीव होऊनही स्थितप्रज्ञ राहणं यांना जमतं तरी कसं? आणि काय ही अंधश्रद्धा? अनेक धर्मग्रंथांचं पारायण करणाऱ्या लोकांना ज्ञानामृत देणाऱ्या या घराण्यात डोळस श्रद्धा असू नये. अंधश्रद्धा जोपासली जावी हे मात्र असह्य आहे. कुठे आहे खरे ज्ञान? कुठे आहे डोळस श्रद्धा? व्यक्तिपूजा आणि त्यातून निर्माण झालेली त्यांच्यावरची श्रद्धा हीच पूजा आहे का? कर्मवादाची शिकवण देणारे हे घराणे स्वतः मात्र दैववादी आहे. अंधश्रद्धा जोपासणार आहे यात शंकाच नाही. नाहीतर घडणाऱ्या गोष्टी घडल्याच नसत्या. माई अशिक्षित आहेत, देवभोळ्या आहेत, जगात कुठेही फिरल्या नाहीत. साहजिक साधू पुरुष आणि त्यांचे बोलणे वागणे यावर त्यांचा विश्वास आहे, कारण त्यांचे आचार आणि विचार ह्याच वातावरणात घडवले. या मंदिरामुळे त्याच वातावरणाशी त्या एकरूप झाल्या. त्यांना स्वतःचे अस्तित्व उरले नाही. पण दादाजी, त्याने का डोळे मिटून घ्यावेत? दिसणारी प्रत्येक गोष्ट जाणून बुजून का टाळावी? ते खरे देवभक्त, नामस्मरणात रंगलेले, की संसारातल्या दुःखद घटना दिसू नयेत म्हणून पोटातला ज्वालामुखी जिभेच्या नामस्मरणाने शांत करणारे. पण ते ढोंगी वाटत नाहीत, अशिक्षितही नाहीत, तर सच्चे भक्त वाटतात. मग अशा देवस्वरूपी लीन झालेल्या माणसाने संसार का करावा? घरात केवळ साधू पुरुषांची व्यवस्था राखण्यात उभी हयात का खर्च करावी? जानकी जो विचार करत होती तो लक्षात येत गेलं की या घराला एक शाप आहे उद्ध्वस्त होण्याचा. लग्नापूर्वी महेश म्हणाले होते, या घरातल्या प्रत्येकाला एक कथा आहे. त्या कथेत लक्ष घातले नाही तर संसार सुखाचा होईल. तसे तर प्रत्येकाचे जीवन ही वळणावळणांची कथाच असते. तिने त्यावेळी मनात उत्तर दिलं होतं आणि 5-6 वर्षांच्या कालावधीत कधी म्हणून घरात लक्ष घातलं नव्हतं तिने. कुमारचं येणं जाणं आणि नोकरी ह्यातच हरवलेली जानकी स्वतःच्या कोशातून बाहेर पडली नव्हती. स्वतःचं दुःख जगत असताना इकडे तिकडे पाहायला तिला वेळही नव्हता. पण आता ती आपल्या कोशातून बाहेर पडली होती. तेव्हा दिसायला लागली प्रत्येकाची कथा. झालं जानकी बोलून? अगदी सहजतेनं महेशने विचारलं. मी खूप बोलले तरी काही फायदा आहे का? का नाही?
बरसणाऱ्या श्रावणश्री तप्त भूमीला दिलासा देतात. तुझं बोलणं ऐकलं आणि जाणवलं की ह्या घराला जाग येते या. पण तुम्ही का नाही जागवलं? तुम्ही पाहत का बसलात? कारण संघर्ष करण्याची हिंमत कधी झाली नाही बघ. पण का का नाही उसळलं तुमचं रक्त? तुमचे भाऊ तसे, दादाचे तसे. अरे ह्या घराचा विचार केला तर सारी देवभक्त असलेली नामर्द माणसं. इनमिन 4-5 माणसांचं हे कुटुंब. पण कुटुंबातली माणसं शेळपट, भित्री आणि नामर्द. अरे एकानं तरी हे घर मर्दपणे सामर्थ्यपणे सावरायला हवं होतं. पण सारेच भेकड. खरं आहे जानकी, खरं आहे. जे आमच्यात नाही ते तुझ्यात आहे. तू सावर घराला, म्हणजे निदान पुढच्या पिढीत तरी अशी दुःख वाट्याला यायला नकोत. जानकीला काय बोलावं हे सुचत नव्हतं. तिने महेशकडे पाहिलं. हातातला दासबोध बोट ठेवून मिटून ठेवला होता. त्यांच्या नेहमीच्या शांत चेहऱ्यावर वादळ उमटलं होतं. मन निराश झालेलं दिसत होतं. त्यांच्याकडे लक्ष जाताच जानकीला आपण एवढं बोलायला नको होतं असं वाटलं. ती हळुवार स्वरात म्हणाली, महेश भाऊजी, मी रागावायला नको होतं, पण माझ्याने राहावलं नाही. पण एक विचारू, अगदी खरं सांगाल? मी तुझ्याशी खोटं कशाला बोलेन जानकी? त्यानं पुढं म्हणायचं होतं, जानकी, खरं तू आलीस आणि ह्या घराला घरपण आलं. तुझा आग्रह मोडता येत नव्हता. जिभेची रसना मी संपवली होती, पण तुझ्यामुळे अनेक व्यंजने मी खात होतो. गावोगावी भटकत असताना तू डोळ्यांसमोर यायचीस. त्यावेळी हिमालयावरून परतलो तर मागच्या वेळी कन्याकुमारीला गेलो होतो. त्या अनंत सागराचे उफाळ ते दर्शन घेताना क्षणभर वाटलं, अनंताचा क्षुद्र जीव आपण, त्याच्याशी इथे एकरूप व्हावं. घरी परतूच नये. त्या सागराची अनंत रूप पाहत किनाऱ्यावर उभा होतो आणि जानकी, अचानक मनात तू तू आलीस. समुद्राची आवड असणारी, समुद्राचे वर्णन करताना तुझ्या डोळ्यात चमकणाऱ्या निळ्या लाटांचे दर्शन घडवणारी, लहान मुलाच्या उत्सुकतेने बोलणारी अशी तू उभी राहिलीस. आणि मग रात्रीच्या धवल प्रकाशात चमकणाऱ्या अनंत लाटात तुला मी वेड्यासारखा शोधत राहिलो. लाटेबरोबर तुझं दर्शन होत होतं. प्रत्येक वेळी मी धावत होतो तुला पकडण्यासाठी, पण हातात येत नव्हतीस तू. ओलसर वाळूत मी खोपे बांधले. काठावरची पानं फुलं आणून तुझा खोपा मी शृंगारला. त्या खोप्यासमोर लिहून टाकलं, जानकी. आणि महेश लिहित असताना भरतीची लाट आली आणि पार उद्ध्वस्त करून गेली. मी पाहतच राहिलो आणि मी परतलो तुझ्यासाठी, केवळ तुझ्या प्रवचनासाठी. अखंड वाहणारी सरस्वती तुला पाहताच लुप्त झाली. मी मौन झालो. काहीच न बोलता राधाकृष्णाची पूजा करीत राहिलो. भाऊजी, तुम्ही असे विरक्त का झालात? कुमार असे का झाले? आणि आंधळी वाटणारी वेदवती इतकी बेफाम का झाली? पहाटे पहाटे किंकाळ्याने वाडा हादरला. काय घडले होते असे? जानकी, सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला मी असमर्थ आहे. भाऊजी, तुम्हाला ही उत्तरं द्यावी लागतील. या घराला जेवढा प्रकाश तेवढा अंधार आहे. या अंधाराचे वरदान माझ्या छोट्यावर नको. तुमच्या सहकार्याने या घराला मंदिराचे स्वरूप यायला हवे. सांगा भाऊजी, तुम्ही विरक्त का झालात? महेशने समोर पाहिलं. 8 दिवसापासून वास्तव्याला असणारे आनंद स्वामी अनेक आठवून आपल्या खोलीकडे जात होते. त्यांच्यासोबत अनेक स्त्रिया होत्या. माई पण वय विसरून लगेबगीने चालत होत्या. ती सारी मंडळी त्या खोलीत पोहोचली. आनंद स्वामी आल्याची नुसती बातमी ऐकली तरी चैतन्य निर्माण होत होतं. आनंद देणारे ते आनंद यात्री होते, राजयोगी होते. त्यांच्या परस्पर विरोधी गुणांचा संबंध त्यांच्या देवत्वाकडे लावण्यात येत होता. ते बोलतही सुंदर,
म्हणायचे, भक्तांनो, अरे तुमची दुःख कळतात रे मला, पण मी काय करणार? अरे तो देवच करतो रे सार, तुम्ही भक्ती करा, अगदी मनापासून भक्ती करा. अहंभाव मोठा वाईट रे. त्या अहंभावाने हिरण्यकश्यपू मेला, तर छोटा प्रल्हाद अजरामर झाला. अरे मेल्यावर ही कीर्ती राहावी म्हणून तर सारे प्रयत्न करायचे असतात. अष्टांगाने सिद्धी मिळवायची असते. त्यांचं गोड आणि विनयशील बोलणं ऐकलं की सारे भारावून जायचे. त्याच्या सुंदर व्यक्तिमत्वाचा पगडा असायचा. त्यात हे निस्वार्थी बोलणं, जनसेवेचं कंकण बांधून यावं तशी नम्र वृत्ती. आनंद स्वामींचा आश्रम नव्हता. प्रत्येक भक्ताच्या हृदयात त्यांचं अमीट आसन होतं. त्यांचा मुक्काम भक्तांच्या आग्रहावरून हलत होता. खूप वर्षांनी माईने त्यांना बोलावलं, पण ते गावात आले की माई मात्र हमखास जायची. आताही माईची धांदल सुरू होती. महेशने एक सुस्कारा सोडला. प्रशस्त दिवाणखान्यात ते नेहमीप्रमाणे वाचत बसले होते. दादाजी हरिपाठ वाचत होते. माई अशा तल्लीन झालेल्या. वेदवती सकाळपासून तिच्या खोलीत झोपली होती आणि छोट्याला अंघोळ घालण्यात सरस्वती मग्न होती. जानकीकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता. भाऊजी, सांगता ना, तुम्ही असे विरक्त का झालात? पुन्हा एकदा जानकी म्हणाली. का अशी हट्ट करतेस जानकी? का उगाच त्रास देतेस? मला काही माहीत नाही, मला काही माहीत नाही. भाऊजी, तुमच्यासारखी सत्यवचनी माणसं खोटं बोलायला लागली तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करावं? आज तरी सांगा भाऊजी, पुन्हा कधी वेळ मिळेल न मिळेल. जानकी सारं धैर्य गोळा करून महेशने बोलायला सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यासमोर एक एक प्रसंग तरळत होता. लहानपणीची गोष्ट. आनंद स्वामी आलेले. माई म्हणत होती, स्वामी, तुम्ही म्हणताच आहात तर महेशला न्या तुम्ही. ते शब्द ऐकताच महेश तिथून पळाला. रिमांड होममधून काही वर्षांनी आला. तेव्हा कुमारचा जन्म झाला. वेदवती जन्माला येऊन काही दिवस झाले होते. साधासुधा कुमार आणि सुंदर वेदवती माईची माया नव्हती. सारं सरस्वती करत होती. गावात आनंद स्वामी आले होते. रिमांड होममधून परत आल्यावरही आनंद स्वामी होतेच, पण लहानपणी माई ह्यांनाच आपल्याला देणार होती हे महेश विसरला होता. माईने माया केली नाही तरी आनंद स्वामींनी जवळ घेतले. त्यांच्याविषयी नकळत आपुलकी वाटली. कसं तरी शिक्षण सुरू झालं. दादाजी पाटी दप्तर घेऊन शाळेत नाव घालायला आले. हेडमास्तर म्हणाले, काय नाव आहे? महेशनेच आपलं नाव सांगितलं. चेहऱ्यावर नेहमीच शांत भाव होते. हा मुलगा तुमचाच? न राहून हेडमास्टरने विचारले. हो, पत्नीच्या रूपावर गेलाय. हे बोलताना त्यांना अत्यंत श्रम पडले. त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब उतरले. महेशला वर्गात बसून ते शाळेबाहेर पडले. ते अत्यंत थकलेल्या अवस्थेत. पायऱ्या उतरताना ते डगमगत होते. मास्तर म्हणाले, महेश, तुझ्या वडिलांना चक्कर येते, जातोस घरापर्यंत? महेश दादाजींच्या मागे धावत आला. दादाजी उपरण्याने चेहरा पुसत होते. डोळ्यात उभे राहिले अश्रू पण पुसत होते. कधीच साठलेलं दुःख बाहेर पडलं होतं. दादाजी, दादाजी! महेशची हाक त्यांना ऐकूच आली नाही. ते आपल्याच विचारात चालले होते. महेशने येऊन धोतर पकडलं तेव्हा ते भानावर आले. तू कसा रे? मास्तर म्हणाले, तुझ्या वडिलांची तब्येत बरी दिसत नाही. त्यांचे डोळे पुन्हा भरून आले. महेशला जवळ घेत ते म्हणाले, नको माया लावू पोरा, मला सारं विसरायचंय. बराच वेळ ते बोलत होते, पण ते काय बोलत होते कळत नव्हता. पण नंतर खूप बोलणारे दादाजी अबोल झाले. कशात म्हणून लक्ष नव्हतं त्यांचं.
ते जरा एकटे एकटे राहायला लागले. माईशी बोलणं जवळजवळ बंद केलं होतं. त्या कालावधीत बालमनाला एकच कळलं की आपण दादाजी सारखे नाही, माईसारखे पण नाही. पण त्याचा एवढा परिणाम त्यावेळी झाला नाही. तेव्हा हेच जाणवत होतं, कुमारपेक्षा आपण सुंदर आहोत. लोक आपल्याला जवळ घेतात, कुमारला मात्र दूर ठेवतात. फक्त दोघांना एकच आकर्षण होतं. सरस्वती जवळ असणारी वेदवती नुकतीच रांगायला लागली होती. बोबडं बोलत होती, खूप हसत होती. महेश सांगत होते. जानकी लक्ष देऊन ऐकत होती. जानकी लहान वयात इतके नानाविध प्रकार पाहिले की जीवनाची आसक्ती संपली आणि विरक्ती आली. एक दिवस काय झालं, नकोच ते, माझ्याने ते सांगणे होणार नाही. महेश हातातले पुस्तक घेऊन घाईघाईने बाहेर पडले. मंदिरात दुपारची वर्दळ नव्हती. कोणीतरी 2-4 बायका पायरीवर बसल्या होत्या. कार्तिकातली थंडी वातावरणात होती. बोचरा वारा वाहत होता. सूर्याची उष्णता जाणवत होती. माईच्या हातापायातले सांधे धरले होते. त्यांना माडीवरून खाली येणं जमत नव्हतं. तरीही माई धावपळ करत होत्या. गारुड्याच्या पुंगीने नाक डुलावा तशा माई आनंद स्वामींच्या मागे पुढे सारं विसरून धावत होत्या. एकतर माईचा जीव आनंद स्वामीत अडकलेला होता आणि माईच्या अनेक विनवण्या ऐकल्यावर खूप वर्षांनी आनंद स्वामी इथे आले होते. मंदिरात कोणी नव्हतं, 4 बायकांशिवाय. पण आनंद स्वामींच्या सेवेत ऊन पडू नये म्हणून बऱ्याच बायका कार्यरत होत्या. त्यांची धावपळ पाहत महेश आपल्या खोलीत आले. प्रथम त्याने आपल्या खोलीचं दार घट्ट लावून घेतलं. दाराच्या फटीतून कुठल्याही स्त्रीचं दर्शन होऊ नये असं त्यांना वाटत होतं. बंद दरवाजातून हसण्याचा आवाज ऐकू येत होता. महेशला वाटलं आता जावं मंदिरात, साऱ्या घंटा वाजवाव्यात आणि त्याचं हसणं बंद करून टाकावं. नाहीतर मंदिरासमोर ठेवल्या भल्या मोठ्या नगाऱ्यावर थाप देऊन सारा आसमंत दणाणून सोडावा. सारे आवाज एकत्र आल्यावर आपणही खूप जोरात ओरडावं. नाहीतर प्रत्यक्ष जाऊन ते आनंद स्वामींना खेचून काढावं. हातात काठी घेऊन रक्ताच्या चिळकांड्या ओढेपर्यंत बदलत राहावं. पण ह्यापैकी महेश काहीच करू शकले नाहीत. आपल्या विचारांचं घोंगावत येणारं वादळ त्यांनी दोन्ही कानावर हात ठेवून बंद करण्याचा प्रयत्न केला. वाटत होतं नसा नसातून बाहेर पडणारे स्फुल्लिंग उभा देह जाळून टाकतील तर बरं. पण तसं काहीच होत नव्हतं. माईची अनिवार्य चीड येत होती. वाटत होते तिला ओढत न्यावं आणि म्हणावं, माई तू आंधळी झालेली आहेस. पण त्या आंधळेपणात तिचे सर्वस्व आहे. अज्ञानाने अंधश्रद्धेने तिला विकत घेतलंय. प्राणपणाला लावून ते आपल्याला विरोध करील यात शंकाच नाही. शिवाय तिला कितीही समजावलं तरी पटणार नाही. पटवलं तर उभ्या असलेल्या मंदिराचे खांब भुईसपाट होतील. घराचं अस्तित्व संपून जाईल आणि साध्या भोळ्या जानकीच्या जीवनात उष्ण वारे वाहतील. तसंही तिचं जीवन काय आहे या घराच्या आधाराने तिने मोकळा श्वास घेतलाय. काही दिवसांपूर्वी कोलमडून पडलेली जानकी पुन्हा एकदा नव्या आधाराने जगते. छोट्याचा आधार. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.